मी नाही त्यात आता तुरीच्या शेंगा चोरायले. शांता काकू कल्ला करीन मला अजून. माझ्या बाबाला सांगेन तर माझ्या बाबा मला अजून मारतील. पिंकी पिंकी इकडे इकडे लवकर. पिंकी गेली वाटते. सोने चलणार लवकर. तू जाय बाबा, येतो मी. एक काम करतो मी आता शांता काकूला सांगायला जातो. शांता काकू कुठे गेला? शांता काकू. सविता कोण आहे बाई बरं? रोजी सविता तू सफा खोलीत तास. मला लक्षच नव्हतं पहिले. मीच पाहतो कोण आहे तर. अरे सोने सोने काय झालं रे? शांता काकू तुम्हाला सांगायला आलो मी. तुमच्या वावरातले तूर सर्व पोरं वरपून घेऊन चालले. शांता काकू सोने तुला दिसले का ते पोरं? आणि कोणाची होत माहित आहे का तुले? हा शांता काकू मला माहित आहे. चला तुम्ही चला. थांब आता मोठा दंडा घेऊ दे मला. बरं झालं बाबा मी त्याच्या संग डबल गेलो आणि तुरीच्या शेंगेसाठी. चल सोने तू आता एखादा माझ्या हाती लागू दे. लयच झाली त्याची आता. एवढा मोठा खर्च करा आणि अशी उधळपट्टी करून राहिली. चोऱ्या करू तुरा खाऊन राहिली. बरोबर फोन घे सोने. पाहिलं शांताराम काका धाडलं वावरांनी सकाळपासून. तुरीच्या शेंगाची लखवारी करायली. ही लखवारी चालू आहे. शांता काकू तुम्ही शांताराम काकाच्या नांदी लागसाल ना, ते पोट्टे तुमचं पुरं वावर सफा करून जातील. चला लवकर. चल सोने. शांताराम काका खैर नाही तुमची आता. ममती चल लवकर. पयारे बुडी आली रे लखवारीन बुडी आली. पयारे ममती पै कुठे पाहत पै लवकर. मला माहित आहे ते बुडीले खतरनाक आहे. शांती बुडी. चल ममती लवकर. थांब सोने आता पाहू दे मला आता. फक्त एखादा हाती सापडू दे. नाही त्याचा कान धरून त्याच्या हातात देईन ना. या नावाची शांती नको म्हणे म्हणा. आणि त्याच्या माय बापापाशी नाही तो ओळत मी. सोने कोणी नाही इकडे. शांता काकू ते पोट्टे सगळे पाहिले. शांता काकू या वावरांनी लपेला. शांता काकू ते तुला दिसले काय? हा शांता काकू मला दिसले. ते त्या झाडाखाली लपेलात ते. चला आपण रस्त्यावर गेलो की पहा कसे वावरांनी येतात ते. चला मला माहित आहे वावरातच राहते ते. माहित तू दिसून राहिला गोप्या दिसला का शांता काकू? थांब रे थांब सोने. ये तू धावत आता. पकडतोच त्याला मी आता. कुठे जाशील तू? शांतीला सोडून थांब तू. माझ्या वावरातल्या तुरीच्या शेंगा चोरतो तू. चला शांता काकून पाय काय आणलं. चमचा. थांबून काय करू रे मी? त्याबरोबर मी बी मार खाऊ काय? मी चालले बाबा घरी. मला कल्ला करीन. चालतं काय रे? मी चाललो. अरे चल ना वाट नको कोणाची. ती बुडी आली ना तिकून मारत बसीन बरं. बॅटीच्या हाती पाहिलं झारा भजे काढायचा झारा आहे. एक कधी भेजात बसला का नाही मरून जाते माणूस. चल लवकर चल गोपाल चल. हा बरोबर बोलली तू. चल लपून राहू आपण घरी गेल्यावर बी. दिसू नको तू. तुले माहित नाही ते शांता बुडी सगळ्याच्या घरी फिरते बरं. चल लवकर. थांबा रे भोसरा चौधरीचे हो तुम्ही. थांबा रे तुम्ही आता. एवढी मोठी मेहनत केली वावरांनी. सोनं मुळे पैसा लावला आणि तुम्ही सगळं घेऊन चालले चोरू. मला मागा ना भाजीले. मी देतो ना तुम्हाला एक टाइमच्या भाजीले. तुमच्या बापाला सांगायला येतो मी. थांबा. पाहू नको ना. मी आली ना. पै लवकर. पाहू नको तू. थांब. शांता काकू हे इकडे दोघ जण. शांता काकू इकडे हा बाई दोघ जण लपले होते साजून. सोने तू काय करून आला? पकडणं त्याले. शांता काकू मला म्हणतात ते तुला काही घेणं देणं नाही. तू काही करू नको. आम्ही त्या बुडीले बरोबर चोकवतो. थांब आता असे म्हणतात काय त्याला फक्त हाती लागू दे एखादा. चल त्याला धरून त्याला गलपट धरून त्याच्या माय बापापाशी घेऊन जातो मी आता. मला बेदम केलं ते ना. चल तू. अरे बाबा आलो शांता काकू आलो. नवरा पाहिजे तर फट झोपेल झाडाखाली. सोने ये तुला मांग. पयारे असं वाटून राहिलं फालतू सांगितलं नाही शांता काकूले. शांता काकू किती बेदम होऊन राहिली. इकून तिकडे धावत. सोने पयाली की पट्टी तिकून
थांबतो आता. आता एक काम करतो मी. शांत काकू, हे कायच्यासाठी? तू शांत राहा आता. शांत काकू, कोण तुम्ही वरती चढले? सोने, मी जेव्हा सांगतो तेव्हा ऐकतो. आता आता शिडी उचल आणि फेकून दे वावरात नेऊन. मी पटकनी आणि सांगत तुला काम कर पटपट. आणि तिकडे चालला जाय तू एका इकडे. हा 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 शांत काकू. आता पाय म्हणा कसं पकडतो मी तुम्हाला. मला शिकून राहिले ते. शांत काकू, नेली शिडी नेली. पाहिलं काकू, पळसान खाली तुम्ही. सोने, मी पळत नाही, मला सवय आहे. तुरीच्या झाडाखाली बस एखाद्या तू शेंगा खात. नाही तर रोडवर बस, अंदर तरी भेव लागेल तर. हा शांत काकू, तुम्ही पाहिजा फक्त पळसान गिरसान तर. सोने, पटकन जाय तू आणि टाइमपास नको करू. जाय सोने, शांताराम काकाची झोप झाली असेल तर जेवण घ्या मला करून. जाय दे, टाइमपास ते त्याला मस्त. जाय दे. आता पाय कसं पकडतो एकेकाली आणि त्याच्या मायबापाशी घेऊन जातो. लोकांच्या वावरातल्या शेंगा चोरतात ते. कायचा आवाज येऊन राहिला मगापासून? थांबा रे थांबा रे. जाऊ दे, मैच कान वाजतात. जाते जाते मला शांतीचाच आवाज येते. आता मस्त डबा उघडतो. भाजी दिली वाटते मसाल्याची वांगी शांतीनं. मस्त जेवण करतो. सोने, का रे कोणाच्या वावरातल्या शेंगा तोडल्या? बाबू समजू नको तू. ते लवखरे करायला बसे लाव मी. आता एक परी खाय, पण शांतीला नको सांगू. आणि तू आता अचानक भेटला, सांगजो घरी येऊन शांताराम काका लफारी करून राहिले ते तुरीच्या शेंगाईची. सांगशील ना सोने? शांताराम काका, काय झालं? मी काय चुकीचं बोललो का काही? माहित आहे काय रामायण घडलं होतं? किती मोठे पोरं आलते तुरीच्या शेंगा चोरायला तुमच्या वावरातल्या. आणि तुम्ही गारगोर झोपेल तुम्ही झाडाखाली. शांता काकू आली. चला ना दाखवतो तुम्हाला शांता काकू कुठे येतं. कुठे कुठे? आता मला बा शेंगा खाऊ द्या. भागदौड करून थकलो मी. सोने, चल चल लवकर. शांती शांती कुठे? चल लवकर. तुला माहित नाही माझ्या कशी भांडणं करते तर मग. चल चल, तुझ्या शेंगा घरी खाजो घरी. शांताराम काका मला शिकून राहिले होते. इकून आले ते. थांबा रे थांबा रे. अरे बापरे, शांता काकून पकडलं वाटते कोणाले. ते दिसले. थांबा म्हणा आता. ते बापरे, पाय टोपलं टोपलं भर शेंगा तोडले. बरं बरं बरं, आता तुम्हाला घासतच नाही तुम्हाला तुमच्या मायबापाशी. शांती, काय झालं तुले? सोने, शांतीला कोण झाड चढवलं? पाहू बरोबर. हा, हे दिसले. बापरे, थांबा रे आता. थांबा रे तुम्ही. साहेबच्या एखादा हातात लग्न करतो. जमलं गोप्या, तुला म्हटलं का नाही शांता काकाची वावरात गेलाय मोठ्या शेंगात. पण गे बाबू, चल लवकर लवकर आता. का रे, हे बाकीचे गेले वाटते सगळे. थांबा रे तुम्ही. थांबा रे. कोणाचा आवाज येऊन राहिला रे? थांबा रे थांबा रे. का वाटते त्या जीवाला शरम काही? हा, शांता काकू मला नाही माहित तुमचं वावर होय म्हणून. वावर होय म्हणून माहित नाही मग लोकांच्या वावरांची चोऱ्या करते का तू? सांग ना. माझ्या वावर नाही मग दुसऱ्याच्या वावरांची चोऱ्या करते का तू? काहून? त्या घरी वावर नाही काय? त्या बापा लिकर आणायला लावला शेंगा. माझ्या घरी येणं मुठभर शेंगा मागायला तू अशा चोरू चोरून येतं काय वावरातल्या शेंगा? 2 दिवसापासून पाहून राहिली मी. आणि पोरीची जात असतो शक्ती का तुला असे धंदे करणं? पोरे संग शेंगा चोरायला जातं. शांता काकू हिनंच आणलं. शांता काकू आम्हाला मंगलीनंच आणलं. हा शांता काकू, आम्ही येत नव्हतो म्हणे. मला माहित आहे म्हणे शांता काकूचं वावर वय हे. का बेशरम? हा, दाखवू काय तुले? आता तू चल. आणि त्याला शेंगा म्हणतं इकायला नाही म्हणतं आणि पैसे दे म्हणतं. कहून? त्यापाशी पैसे नाहीत काय? कामाला जाणं खसं. चल तू आता. चल तू. त्या बापापाशी नेतो तुले मी, त्या मायपाशी नेतो तुले मी. चल, सांगतो तिले मी असे धंदे शिकवले काय पोरीले म्हणून. लोकांच्या तुरीच्या शेंगा चोरून आणा आणि गडी दोस्ताईले इकायला न्यायला लावा. कायले पैसे पाहिजे हो तुले? लग्न करून आली का तू त्याच्या संग? सांग ना मला, मी देतो तुला लग्न करून. नाही शांता काकू, काकू मला माफ करा. शांता काकू,
आम्ही जाऊ काय घरी? का रे शक्ती तुले दुकानात द्यासा तू कपड्याचे असे शेंगा चोरून देणं आणि भाजीपाल्याला विकणं. तिला कधी म्हटलं तुला हिरी तुडी मारशील का तू हिरी तुडी? मी म्हणतो तुला आता मार हिरी तुडी. मारते का तू? शांता काकू चुकलो शांता काकू मी. आता कधीच करणार नाही शांता काकू असं. हे तुरीच्या शेंगा घेऊन जा लागलं होतं तुमच्या घरी. तुमच्या तिघाच्या घरी जातो मी आणि तुमच्या तिघाच्या मायबापाला सांगतो मी 2 दिवसापासून वरपा केला मग तुरीचा. कर्ज काढू काढू सोनं मोडू मोडू वावर पेरला. का रे तू तर भले शरीफ पोरगा दिसतो. हा ते मायबाप तर भल्या गोष्टी करतात. माया पोरगा असा आहे माया पोरगा तसा आहे. चल आता तुमची गद्यावरून बीत काढतो चांगली. आपाप मायबापा समजते मग माया पोरगा कसा आहे तर. चला तर तुम्ही तिघ जण आता. मंगले तू समजू नको शांता काकू सोडून देईन म्हणून. चल तिघच्या मायबापाला बोलून आणतो मी आता आणि सांगतो त्याले आज मायावरला शेंगा चोरल्या. सकाळ दुसऱ्या वर्धा शेंगा चोरसान तुम्ही. तिघ म्हणून शेंगा जमा करता आणि भाजीपाल्याला विकून टाकता. शौक पाण्याले पैसे. नाही शांता काकू. चल चुपचाप आता. नाही नाही नको करू. सोने त्या शांताराम काकाला सांगून दे झाडाखाली झोपून राहा म्हणा. झोप मोडलीशी तुमची. सांग. का रे सोने शांतीला कसं माहित? शांताराम काका मी सांगितलं किती मोठ्या शेंगा वरपल्या माहित आहे काय? आणि तुम्ही तर सट झोपेल होते. असे खराटे घेऊन आले होते तुम्ही. शांता काकून बी पाहिलं. साया काही काम आहे का तुला सांगायचं? घे आता पाय. तुम्हाला तर समजत नाही काका. तुमचं पीक होई ना. जाऊ दे बाबा चाललो माझ्या घरी मी. मग एक कल्ला करत असेल कुठे गेला पाहून घ्या तुमचं तुम्ही. सावा हळे बसायची आणि डांग मोडायची डोळा लागायची आणि शांतीली यायची. सोने शांताबाई आहे काय घरी? शांताबाई आली आली. सविता काकू आई तर घरी नाही येत. मी वाट पाहून राहिली आईची. मला म्हणत आलीच मी अर्ध्या घंट्यात. सोन्याचा आवाज येत जाय मध्ये कुठे गेल्या तर. ठीक आहे मग सांगतो शांताबाईले सविता आलती म्हणून. सविता राणीचं तर नशीबच खुललं. एवढा चांगला पोरगा भेटला राणीले. नोकरीवाला दिशाले चांगला सगळ्या गोष्टीने बरोबर. सविता तू एकदम टेन्शन फ्री झाली सविता आता. राजा काय म्हणते? राजानं काही फोन घेऊन केलता का कोणाले? काय मी सविता काकू घरातून तर काही नाही आहे. पण बाहेर जाऊन करत असतील तर ते नाही माहित मला. जाऊ दे धीरे धीरे सगळं बरोबर होते सविता. काही काळजी नको करू तू. राणीचाही साखरपुडा झाला मस्त झालं. आता मीटिंग होती मीटिंग झाली. चल मग सांगतो शांती बैले सविता आलती म्हणून. हाव काकू सांगतो मी. तेच म्हणत होती मी राणीचं लग्न झालं पाहिजे तेव्हा मग झालं टेन्शन नाही राहत माझ्याभोवती. ओवी चला आंघोळ गिंघोळ करा. मला पण कॉलेजला जायला लागते. चल तू घरात चल. शांता काकू हात सोडा शांता काकू. आली अरे शांताबाई ही मंगला काय केलं शांताबाईनं? मीनाक्षी त्या पोरीला तू 2 गोष्टी समजून सांग. नाही तर मग मायपेक्षा वाईट कोणी नाही. हे काय करते 2-3 पोरं जमा करते आणि लोकांच्या घरातल्या तुरीच्या शेंगा तोडते. एक एक शेंग आणि जे भाजीपाला विकणारे असतात त्याच्यापाशी नेऊन देतात ते तिघं मिळून. ते लोक इले पैसे देत असतील. कहून तू इले पैसे देत नाहीत काय? मंगला काय ऐकू राहिली मी? नाही आई काही नाही केलं. आई मी आई काही नाही केलं. काही नाही केलं ते. मी एवढी मोठी बाई खोटी बोलून राहिली काय मग त्या संग? त्यावर आरोप करून राहिली काय? तू धारण पकडला का नाही? कबुली कधी लवकर? शांत काकू आता कधीच नाही करणार असं. पण तू शेंगा चोरलेला नाही वावरातल्या? हाव चोरले. मंगला आता त्या बाबाला उद्या फक्त तू. तुला सांगतो मीनाक्षी लेखनला वळण लावणं काही सोपी गोष्ट आहे काय? पहिल्यापासून कोणाची लेखन चोरली त्याला कधी टोकलं नाही ना तो कोणाचा पेन चोरायला घेत नाही. लागलं मग त्याच्या वरते चोऱ्या करणं आणि पोरीचे जात आहे शोभते काय तिला असं? 2 दिवसांना लग्न करावं लागते ना. नवऱ्याच्या घरी जावं लागते लेकी बाईले. असं चोऱ्या करणं टोकत जाणं जरा. शाळेत जातं बस शाळेपुरतं काम करतं. हे घरातलं काय पाहिलं तू? पाहिलं मंडळी म्हटलं की तणके येतात. पण शांताबाई एक सत्य गोष्ट सांगते ते नाही समजत ते. उठली सुटली मोठी म्हणते मी मास्तरी ना आणि पोरगी
लोकांच्या वावरांची चोऱ्या करते तुरीच्या शेंगाईच्या. हे मोठे मास्तरीन झाले. पण मंडळी, तुम्ही व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. खूप जणांची नावं आले, आपण काही जणांची नावं घेऊ. रत्नप्रभा ठाणेकर, रामटेक, दमयंती चव्हाण, प्रतीश ललित पवार, नाशिक. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. मेघा नितीन सर्वे, नवसारी.